सिंहगड आपण पुढील सामना सुरू करतोय. स्ट्राईक एंडवर आहेत सूरज जगताप, नॉन स्ट्राईक एंडला आहेत विनोद जाधव आणि बॉलिंग करत आहेत अनिकेत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करताय सूरज. बघूया सूरज काय. सर्वांनी शांत राहायचंय, सर्वांनी शांत राहायचंय, सर्वांना जेवण मिळणार, शांतता. पहिला चेंडू नोच्या स्वरूपात अवांतर धाव अनिकेत गावटे यांच्याकडून. तोरणा टायगर्स वर्सेस सिंहगड चॅलेंजर्स. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. 0 चेंडू 2 धावा. बघूया सूरज जगताप. सुंदर असा वायामध्ये टाकलेला चेंडू यॉर्करच्या रूपात निर्धाव. थोडा सर्वांनी मॅचचा खेळणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, थोडी गडबड कमी करायची आयोजकांतर्फे आपल्याला विनंती आहे. सुंदर असा टोलावण्याचा प्रयत्न असफल. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू आणि सुंदर असा आपण गोलंदाजी बघतोय. पहिल्या 2 चेंडूंनंतर तिसरा चेंडू सूरज यांना डॉटच्या रूपात अनिकेत यांच्याकडून. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न अनिकेत यांच्याकडून आणि प्रयत्न सफल होताना दिसतोय. सुंदर सुंदर असा पुन्हा एकदा चेंडू. अनिकेत गावटे शिवदर्शन पत या विभागातील एक नावाजलेले गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू बाकी. 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते 2. तोरणातर्फे संघाची धुरा सांभाळताना सूरज जगताप आणि नॉन स्ट्राईकला विनोद जाधव. अवांतर धाव. प्रत्येक खेळाडू आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देताना आपण या ठिकाणी बघायला मिळतोय. 5वा चेंडू अनिकेत यांचा. सूरज यांनी प्लेस करून धावण्याचा प्रयत्न असफल आणि 1 धाव घेण्यात सूरज यांना यश मिळालेलं आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू विनोद यांच्याकडे जातोय. बघूया विनोद आपल्या संघाला षटकार किंवा चौकार मिळवून देत आहेत का. विनोद जाधव मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण अक्षय कदम यांच्याकडून बघितलं. 1 धाव घेण्यात यशस्वी. पहिला षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते 5. बिनबाद 5. शिवदर्शन मधील रसिक प्रेक्षक, त्यानंतर सर्व खेळाडू, सर्व मान्यवर यांचं आयोजकांतर्फे खूप स्वागत. आपलं बहुमूल्य योगदान आपण या ठिकाणी येऊन जे आम्हाला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळेच आम्हाला दरवर्षी हे सामने भरवणं शक्य होत आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत अरविंद. सामना करतायत विनोद. सिंहगड चॅलेंजर्स तर्फे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थोडंसं कोऑर्डिनेशन चुकतंय विनोद आणि सूरज यांच्यामध्ये. थोडंसं कोऑर्डिनेशनची कमतरता आपण या ठिकाणी बघतोय. सिंहगड करून पुढचा चेंडू नो. पंचांनी नोचा डिसिजन दिलेला आहे. सुंदर आपण क्षेत्ररक्षण. पंचांनी निर्णय फेटाळलेला आहे. अत्यंत अनुभवी पंच आहेत. पंच आपला डिसिजन
नीटच देणार आहेत, यामध्ये आम्हाला काही शंका नाही. पंच म्हणून लाभलेले समीरजी कावले, उदयजी आणि प्रवीणजी यांचं आयोजकांतर्फे स्वागत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सूरज यांच्याकडून, परंतु त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये. प्रॅक्टिस मॅच मध्ये खेळणारे सूरज आज थोडेसे कुठेतरी कमी पडताना आपण बघायला मिळत आहे. बघूया ती कमी कशी भरून काढतायत. पुढचा चेंडू सूरज यांच्यासाठी मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न असफल. प्रमोद यांनी विकेटवर जायचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु त्याला पूर्ण उरलेत ते सूरज. विनोद आणि सूरज यांची जोडी. दुसऱ्या षटकातला हा चेंडू. सुंदर असं आपण क्षेत्ररक्षण बघतो बाउंड्रीच्या लाईनवर. एक धावा फक्त देत आहेत. अजूनही आपण या ठिकाणी उत्तुंग असं षटकार आणि चौकारांचं प्रदर्शन दिसलेलं नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 10. 2 षटकं संपलेली आहेत, संघाची धावसंख्या होते 10. हॅलो, जेवताना बोलायचं नाहीये, इकडे मॅच बघायची आहे. दर्शन पुढील चेंडू घेऊन येतात. सामना करतात विनोद. सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्याकडून आणि धावचित झालेले आहेत विनोद जाधव. अक्षय यांच्या सुंदर क्षेत्ररक्षणाचा हा नमुना आणि त्याचाच रूपांतर गडी धावचित होतोय. दर्शन घरी घेऊन जात आहे काय? लगेच नाही. अरे मग नंतर घ्यायचे ना. दर्शन यांचा सामना करताय सूरज. सूरज थोडंसं कुठेतरी स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करून खेळताना आपण बघायला मिळत आहे. संघासाठी एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी त्यांना पहिल्या वेळी पाठवलं होतं, परंतु थोडंसं कुठेतरी ते कमी पडतायत. आणि हा मारण्याचा प्रयत्न नॉट आउट. संकेत जंगले यांनी केलेला हा. सीडी यांचं काहीतरी मार्गदर्शन मिळत आहे. निलेश केळुसकर तिसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या होते 13. सुंदर असा झेल आणि सूरज हे बाद झालेले आहेत. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या होते 13. अरे त्या राजू मोरेला द्या बिर्याणी. हे महादेव, हे महादेव शेवटचं षटक घेऊन येतात. नाव सांगायचं बॉलर जयप्रकाश शेवटचं षटक घेऊन येतात सिंहगड चॅलेंजर्स तर्फे. आणि त्याचा सामना करतायत निलेश केळुसकर. हे सुद्धा सुदर्शन मधील एक नावाजलेलं नाव निलेश केळुसकर. बघूया काय योगदान देत आहेत. प्रत्येक खेळाडू उंच मारण्याचा प्रयत्न करतोय. आपण गेली 3 षटकं बघतोय, परंतु ते आव्हान रोखण्यात सिंहगड चॅलेंजर्स या संघाला कुठेतरी चांगला प्रयत्न यश मिळताना दिसतंय. सावकाश लॉंग जम्पचा खेळ नाहीये, क्रिकेटचा खेळ आहे. लॉंग जम्प करू नका. जय निलेश सामना करतायत. 2-3 षटकारांची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करणारच होते. तोपर्यंत गावटे यांनी बाउंड्री लावत झेल पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा एक गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत अनिकेत गावटे निलेश यांच्या रूपाने. पुढील खेळाडू ऋषी. पंधरा
सेकंद बाकी आहेत. ऋषी संघाची धावसंख्या 15 झालेली आहे. आपल्या माहितीसाठी आपलं बहुमूल्य योगदान या ठिकाणी कामी येणार आहे. मोठी वर्गणी आपल्या संघाला द्या आणि पावती फाडा असं आयोजकांकडे आपल्याला विनंती आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न असफल. संकेत जंगले स्टंपच्या मागे खुश आहेत. 15 वरच रोखण्यात यशस्वी झालेले आहे. सुंदर असे आपण क्षेत्ररक्षण बघतोय. शेवटचा चेंडू बघूया काय करतायत. शेवटच्या चेंडूवर हे फलंदाज पुढे येऊन मारायचा प्रयत्न, परंतु काय 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 कुठे टाकतो. जाऊन दे. ठीक आहे संकेत आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्न असफल. एकच धाव मिळालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते किती? 17 धावा. या 18 धावांची आवश्यकता आहे. सिंहगड या संघाला 18 धावांची आवश्यकता आहे. आज ज्यांची जी इच्छा आहे ती जयवंत परब पूर्ण करणार आहेत. माणसाला असं बोला. तुम्ही बोलताय काय पाहिजे ते सांगा. सिद्धेश सावंत आपल्या टीमची मीटिंग घेताना 18 धावांचं मापक आव्हानामध्ये कसं रोखायचंय, समोरच्या टीमला संघ गारद कसं करायचं याची पुढची स्ट्रॅटेजी मैदानामध्ये आपण बघायला मिळतोय. तोरणा या संघाला विनंती आहे की त्यांनी सिंहगड या संघाला विनंती आहे की त्यांनी आपले खेळाडू मैदानात पाठवायचे. हा ऋषिकेश सावंत, हा ऋषिकेश बॅट्समॅन बॉलर आहे. तो टोपीवाला ऋषी. अरे चालू करा. चला लवकर. सामन्याला सुरुवात करायची आहे कारण पंचांचं पण जेवण अजून बाकी आहे. आपण यानंतर थोडासा ब्रेक घेणार आहोत 10 ते 15 मिनिटांचा. तर सामना त्वरित सुरू करायचा आहे जेणेकरून पुढच्या सामन्यांना विलंब होणार नाही याची पंचांनी नोंद घ्यायची आहे. ब्रेक आहे. संकेत जंगले आणि टीम आपला बॅट्समन पाठवा. हॅलो, बंद कर आणि चावी वॉचमॅनकडे दे. हां बंद नाही गेलं. किती वाजले? हां बंद कर. येतो मी. चावी वॉचमॅनकडे दे. निलेश केळुसकर. कोणा फोन बिन नाही ना? कोण तो आलाच नाही ना? फोन माझ्याकडे. सुंदर असा षटकार. तिथे कोण आलं नाही. सुंदर असा षटकार मिळालेला आहे पहिल्या चेंडूवर. ओके. पुढचा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण माळी यांच्याकडून. तिसरा चेंडू वाईड. अवांतर धाव. अत्यंत मापक असं आव्हान आहे. ते आव्हान कसं पूर्ण करतायत आणि त्या आव्हानाला रोखतायत कसं हे आपल्याला या सामन्यामध्ये बघायचंय. अत्यंत भेदक असा गोलंदाजीचा मारा करावा लागेल तोरणा या संघाला जर त्यांना हा सामना आपल्या खिशात घालायचा असेल तर. तोरणा या संघाकडे जेवढे भेदक गोलंदाज असतील त्यांना आपली आक्रमकता या मैदानात दाखवावी लागेल. आणि इझी कॅच. पहिला गडी बाद करण्यात तोरणा टायगर्स या संघाला यश प्राप्त झालेलं आहे. दर्शनच्या रूपाने पहिला गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू. सामना करताय संकेत.
सुंदर असा हा चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांशी वाद करू नये. वाईटच्या रूपात अवांतर धाव. दररोज खेळणारे बॉल कसे असतात? एक चिठीरन घेतलेला आहे. 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. पुढच्या 18 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 9 धावा अत्यंत माफक आणि पेलवणारं आव्हान दिलं तोरणा टायगर्स या संघाने सिंहगड या संघाला. आता बघूया त्यांच्या गोलंदाजीने ते हे आव्हान रोखण्यात यशस्वी होत आहेत की हा सामना सिंहगड या संघाच्या दिशेने झुकतोय. पुरेपूर प्रयत्न, पुरेपूर स्ट्रॅटेजी, तेवढी सुंदर अशी गोलंदाजी, परंतु नो. पंचांचा इशारा नो. इझी करून एक रन गोळा करतायत. थोडस बॉलिंगच्या माऱ्यामुळे मला वाटतं या षटकार आणि चौकार आपण या ठिकाणी कमी भासते प्रेक्षक वर्गाला. टर्फ क्रिकेट म्हणजे सिक्सर आणि चौकारचा खेळ, परंतु हा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक येत असतात, परंतु थोडीशी निराशा या ठिकाणी आपण पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर पंचांनी 9 घोषित केलेला आहे चेंडू. पुढचा चेंडू संकेत. पुढचा चेंडू संकेत यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी बघतो आपण तोरणा टायगर्सचे हे ओमकार यांच्याकडून. 15 चेंडू 5 धावा. बोम पुन्हा एकदा वाईट. 15 चेंडू 4 धावा. आमच्या सावंत काकांची कमी यावेळी भासते, कुठे बक्षिसा लावत नाहीत. सावंत काका, सुदेश सावंत काका. पुढचा चेंडू स्वप्नील माळी यांनी डायरेक्ट गोल केला आणि डी देऊन टाकला. 13 चेंडू 2 धावा. जवळपास हा सामना सिंहगडच्या दिशेने झुकताना आपण बघतोय, परंतु हा सामना कुठेही सहजासहजी जिंकायला न देण्यासाठी प्रयत्न करणारे तोरणा टायगर्स आणि त्यांचे सर्व खेळाडू. पुढचा चेंडू घेऊन येतोय ऋषी. 12 चेंडू 2 धावा. जर एक ओव्हर व्यवस्थित पडली तरी या सामन्याचा निर्णय बदलू शकतो, परंतु षटकार मारून हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. सिंहगड यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन.